हाऊ टू क्रॅक झेन्सार इंटरव्ह्यू. हॅलो फ्रेंड्स, मी भावना महाजन. मी तुम्हाला झेन्सार इंटरव्ह्यू कसं क्रॅक करायचा याबद्दल माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते. तर माझ्या इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये टोटल 4 राऊंड झाले होते. त्यात फर्स्ट राऊंड टेक्निकल असेसमेंट, सेकंड राऊंड टेक्निकल इंटरव्ह्यू, थर्ड राऊंड HR इंटरव्ह्यू अँड फायनल राऊंड मॅनेजर इंटरव्ह्यू. तर टेक्निकल असेसमेंटमध्ये मला ॲप्टिट्यूड, रिझनिंग, इंग्लिश अँड कोडिंगचे क्वेश्चन्स विचारले गेले. फर्स्ट होता फाइंड द मॅक्झिमम नंबर बिटवीन ॲरे अँड सेकंड क्वेश्चन होता मला स्वॅप 2 नंबर्स विदाउट युझिंग थर्ड व्हेरिएबल. त्यानंतर माझा टेक्निकल इंटरव्ह्यू झाला. त्यात सेल्फ इंट्रोडक्शन विचारलं. सेल्फ इंट्रोडक्शन हा असा क्वेश्चन आहे तो प्रत्येक इंटरव्ह्यूला विचारला जातो, तो IT रोल असो की नॉन IT. नंतर मला माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल विचारलं, जस्ट फॉर चेकिंग माय कम्युनिकेशन स्किल. नंतर मला त्यांनी माझ्या प्रोजेक्ट्सबद्दल विचारलं, लाईक प्रोजेक्ट्सवर फोकस होता मेनली त्यांचा, आणि प्रोजेक्ट फ्रंट एंड बॅक एंड टेक्नॉलॉजीज कशा वर्क करतात आणि तुम्ही तुमचा प्रोजेक्ट हा मार्केटमध्ये कसा लॉन्च कराल याविषयी त्यांनी मला क्वेश्चन्स केले. इंटर्नशिप्स ज्या मी केलेल्या होत्या त्यात माझी फर्स्ट इंटर्नशिप होती वेब डेव्हलपमेंटमध्ये. वेब डेव्हलपमेंटची इंटर्नशिप करत असताना तुम्ही कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल केला, लाईक जर तुम्हाला ऑफिसमध्ये एखादा टास्क दिला आणि तो डेडलाईन्सच्या आधी कंप्लीट करायचा असला, पण जर अशी सिच्युएशन आली की तुमच्या बॉसने किंवा तुमच्या कलिग्सने तुम्हाला नकार दिला आणि म्हटलं की ही सिच्युएशन फक्त तुम्हाला हँडल करावी लागेल, तर तुम्ही कशा पद्धतीने हँडल करणार, हा क्वेश्चन्स होता. हा क्वेश्चन विचारण्यामागचा त्यांचा हेतू असा होता की ते माझी फ्लेक्झिबिलिटी चेक करत होते, परत माझी कॉन्फिडन्स लेवल की मी करू शकते की नाही करू शकत. नंतर त्यांनी मला माझ्या हॉबीवर क्वेश्चन केला, लाईक आय एम अ स्पोर्ट्स पर्सन. सो त्यांनी मला हॉबीवर क्वेश्चन केला की मी माझं करिअर हे माझ्या हॉबीत का कंटिन्यू नाही केलं. त्यांना माझी कन्सिस्टन्सी चेक करायची होती की मी करू शकते की नाही टेक्निकल डोमेनमध्ये वर्क. इंटरव्ह्यूला फेस करण्याआधी मी झेन्सार रिलेटेड बरंच काही सर्च केलं, लाईक थ्रू लिंक्डइन, गुगल अँड अदर सोशल वेबसाईट्स. सो मला असं कळलं की झेन्सार ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जास्त सपोर्ट करते आणि माझ्याकडे प्लस पॉईंट असा होता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये इंटर्नशिप केली होती. सो इंटरव्ह्यूअरने एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला, तो म्हणजे व्हॉट यू हॅड डन इन युअर लाईफ टू अचीव सक्सेस. त्यानंतर त्यांनी मला क्वेश्चन केला की व्हॉट यू हॅड डन फ्रॉम लास्ट इयर आफ्टर कम्प्लिटिंग युअर ग्रॅज्युएशन. सो त्यांचा हा क्वेश्चन विचारायचा मागचा हेतू हा होता की मी कंटिन्युअसली टेक्नॉलॉजीजवर एंगेज होती की नाही, म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं होतं की मी टेक्नॉलॉजीजवर वर्क करत होती की नाही आणि टेक्नॉलॉजीज लाईक नवीन टेक्नॉलॉजीजबद्दल मला अवेअरनेस होता की नाही. सो मी त्यांना माझ्या पद्धतीने व्यवस्थित आन्सर दिला. आणि ह्या क्वेश्चन्सवर बऱ्याच लोकांचे डिफरंट ओपिनियन असू शकतात, बट जस्ट फक्त लक्षात ठेवा की आपल्या आन्सरचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हायला पाहिजे. त्यानंतर इंटरव्ह्यूअर टोटली माझ्या प्रोजेक्टवर स्विच झाला आणि यानंतरचे सगळे क्वेश्चन्स मला प्रोजेक्ट रिलेटेड विचारले गेले. त्यात त्यांनी मेनली फोकस केला होता प्रोजेक्टच्या बॅकएंड टेक्नॉलॉजीवर आणि डेटाबेस कनेक्टिव्हिटीवर. त्या रिलेटेड मला त्यांनी ऑल क्वेश्चन्स केले आणि इंटरव्ह्यूअरने मला क्वेश्चन केला की तुझा हा प्रोजेक्ट तू मार्केटमध्ये कसं लॉन्च करणार. तर त्यांना एक्सपेक्ट असं होतं की मी क्लायंटसोबत कसं डील करते आणि माझं एक्झॅक्ट आन्सर मॅच झालं. तर त्या क्वेश्चनला माझं आन्सर असं होतं की मी आधी क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स जाणून घेईल आणि त्यानुसार माझ्या प्रोजेक्टवर वर्क करेल. लास्टला मला इंटरव्ह्यूअरने क्वेश्चन्स केला की डिड यू हॅव एनी क्वेश्चन्स फॉर मी. सो गाईज, ह्या क्वेश्चनला आन्सर करताना कधीही नो म्हणू नका, बिकॉज जर तुम्ही नो म्हटले तर इंटरव्ह्यूअरला असं वाटतं की आपण कंपनीबद्दल इंटरेस्टेड नाही आहोत किंवा आपल्याला अजून कंपनीबद्दल जाणून घ्यायचं नाही आहे. तर मी त्यांना असा क्वेश्चन केला की मे आय नो मोर अबाउट दी कंपनी कल्चर. तर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असा झाला की इंटरव्ह्यूअरला कळलं मी कंपनीबद्दल अजून जाणून घ्यायला रेडी आहे आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये वर्क करायला मला आवडेल. मी इंटरव्ह्यूअरला हा क्वेश्चन विचारला की मे आय नो दी डे रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ दिस रोल. लाईक माझा हा क्वेश्चन विचारण्याचा हेतू असा होता की मी ह्या जॉबसाठी किती अवेअर आहे आणि कंपनीसाठी किती इंटरेस्टेड आहे किंवा मला कंपनीबद्दल अजून किती जाणून घ्यायला आवडेल. आणि लास्ट क्वेश्चन मला असा होता की व्हाय शुड वी हायर यू. लाईक त्यांना जाणून घ्यायचं होतं की मला ह्या जॉबची का गरज आहे किंवा मी का करायला पाहिजे जॉब. तर माझं आन्सर असं होतं की टेक्नॉलॉजी स्किल्स आणि इंटरपर्सनल स्किल्स माझ्यात आहेत. आतापर्यंत जी मी माझं नॉलेज इम्प्रूव्ह केलं आहे, एन्हान्स केलं आहे, ते मी कंपनीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी कसं सपोर्ट करू शकते. आणि बिईंग ॲन आउटगोईंग पर्सन, मला नवीन पीपलसोबत इंटरॅक्ट करायला आवडतं. लाईक
मला नवीन वर्क एन्व्हायरमेंटमध्ये काम करायला आवडेल असा मी माझा हा इंटरेस्ट दाखवला. आय वुड लाईक टू थँक्स ऑल द गव्हर्नमेंट टीम फॉर incredible support and guidance, especially thanks to Mr. Pawar sir for upgrading my Java as well as other technical skills. Once again, thank you so much for giving me this wonderful opportunity. Thank you.